आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो। असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्याची खास व्यवस्था। गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्राकेट शालू, घागरा, डिझायनर साड्या, आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध। पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। नमस्कार, मी प्रभुदीप के लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणी जिल्ह्याचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये आज परभणी शहरातल्या वसमत रस्त्यावरील काळी कमान, जिंतूर रस्त्यावरील विसावा कॉर्नर इथं रास्ता रोको करून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचं बॅनर जाळण्यात आलं। तर ब्राह्मणगाव फाटा इथेही रास्ता रोको आंदोलन करण्यात आला। अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे हे आमरण उपोषण करत असून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत। राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी, मतदानावर बहिष्कार, साखळी उपोषण, अन्नत्याग आंदोलन केलं जात आहे। सकल मराठा बांधवांच्या वतीनं विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत। आज परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील काळी कमान, जिंतूर रस्त्यावरील विसावा कॉर्नर, गंगाखेड रोडवरील ब्राह्मणगाव फाटा इथं रास्ता रोको करण्यात आला। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरातील दुकानं देखील बंद होती। सकाळी बाजारपेठ उघडलीच नाही। काही दुकानं सुरू होती, मात्र काही युवकांनी फिरून ही दुकानं बंद करायला लावली। त्यामुळं परभणीची बाजारपेठ दुपारपर्यंत पूर्णपणे बंद असल्याचं दिसून आलं। आंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा क्रांती मोर्चाच्या निर्णयानुसार परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी साखळी उपोषण करण्यात येत आहे। समाजातील कोणत्याही तरुणानं आत्महत्येच्या मार्गाने न जाता, तसंच हिंसाचार न करता हे आंदोलन शांततेनं व संयमानं पुढे न्यावं असं आवाहन सकल मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्र परिषदेत केलं आहे। मराठा आरक्षण प्रश्नी सकल मराठा समाजाच्या वतीनं गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनामध्ये जिल्ह्यात 2 ठिकाणी शासकीय वाहनांची तोडफोड झाली आहे। तसंच 5 तरुणांनी आत्महत्या देखील केल्या। जिल्ह्यात जिथं कुठं आंदोलनाच्या नावावर व्यापारपेठ बंद करण्यासारखे प्रकार सुरू असतील त्याला मराठा समाजाचा पाठिंबा नाही। त्यामुळे आम्ही या प्रकाराचा निषेध करत असल्याची भूमिका समाजातील पदाधिकाऱ्यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे। मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी इथं सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 4 दिवसापासून साखळी उपोषण शांततेत सुरू आहे। या उपोषणाला जिल्हा व्यापारी महासंघाकडून पाठिंबा देण्यात आला आहे। उपोषणस्थळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत हाके, कार्याध्यक्ष नितीन वट्टमवार, सचिव सचिन आंबिलवादे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। बालासाहेब मोहिते व अन्य सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी पाठिंब्याचं पत्र दिलं। ठिकाण अनेक, ठिकाण फक्त एक। डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, परभणी। मूळव्याध, गुडघेदुखी, मुतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार। वेळ सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत। पत्ता: आघाव कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक, उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी। मोबाईल: 9921691008। मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असल्यामुळे मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। जिंतूर तालुक्यातल्या जोगवाडा, गणेशपूर, आडगाव फाटा इथं रास्ता रोको आंदोलन आज करण्यात आले। तर जिंतूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे। पाचेगाव, रेपा, मानधनी येथील मराठा बांधवांनी भव्य अशी रॅली काढून प्रशासनाला निवेदन दिलं। या रॅलीमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला। तर जिंतूर तालुक्यातील पाचेगाव, बोरी व शहरातील तहसील परिसरात सुरू असलेलं आमरण उपोषण मंगळवारी 3ऱ्या दिवशी देखील सुरूच होतं। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर गेल्या 2 दिवसापासून लाल परीची चाकर रुतली असून संपूर्ण जिल्हाभरासह मराठवाड्यामध्ये एसटीची वाहतूक बंद आहे। त्यामुळं बसस्थानक परिसरात शुकशुकाट दिसून येतोय। तर या परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची मोठी गर्दी दिसण्यात येत असून या अवैध प्रवासी वाहतुकीतूनच प्रवाशांना आपला प्रवास करावा लागत असल्याचं दिसून आलंय। संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ परभणी जिल्ह्यात आंदोलन करण्यात येत असून गंगाखेड तालुक्यातल्या कानेगाव इथं साखळी उपोषण सुरू करण्यात आले। जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटत नाही तोपर्यंत
हे साखळी उपोषण करण्यात येणार असल्याची भूमिका सकल मराठा समाजाच्या वतीनं घेण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक रामेश्वर आवरगणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पाठवला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं व मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून आपण या राजकीय पदाचा त्याग करत असल्याचं रामेश्वर आवरगणे यांनी सांगितलंय. मराठा आंदोलनाच्या समर्थनार्थ परभणी जिल्ह्यात आज विविध ठिकाणी बंद पाळण्यात आलाय. मानवत इथंही उत्स्फूर्तपणे हा बंद पाळण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीनं आज आरक्षणाच्या प्रश्नावर मानवत बंदची हाक दिली होती. गावातील व्यापाऱ्यांनी या हाकेला उदंड असा प्रतिसाद दिलाय. सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठानं बंद ठेवली तर मोंढ्यातील आडत दुकानं देखील कडकडीत बंद राहिली आहे. मानवतच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात बंद यशस्वी झाल्याचं दिसून आलं. सकल मराठा व धनगर समाजाचा आरक्षण प्रश्नावर राज्यभर आंदोलन सुरू आहे. मराठा व धनगर आरक्षण प्रश्नी विधानसभा व लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं या मागणीसाठी परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी आज विधान भवनात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या समोर लाक्षणिक उपोषण केलं. तसंच राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देखील दिलं. यावेळी आमदार राजूभैया नवघरे, आमदार यशवंत माने, आमदार कैलास पाटील, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार राजेश पाटील, आमदार निलेश लंके, आमदार बाळासाहेब अजाबे, आमदार आबासाहेब पाटील आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. पाथरी तालुक्यातल्या वाघाळा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या मराठा विद्यार्थिनींनी शाळेत सुरू असलेल्या प्रथम सत्र परीक्षेकडे पाठ फिरवले असून आज चौथ्या पेपरला एकही विद्यार्थी उपस्थित नसल्याचं दिसून आलं. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आंतरवाली सराटी इथं मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केली असून त्यासाठी त्यांनी उपोषण सुरू केलंय. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून पाथरी तालुक्यात 5 ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे. त्यात लिंबा जिल्हा परिषद सर्कल मधील साखळी उपोषण हे वाघाळा या गावात छत्रपती शिवराय यांच्या स्मारकाजवळ 25 ऑक्टोबर पासून सुरू झालंय. या आंदोलनात वाघाळा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील 36 मुलं आणि 56 मुली या आरक्षणच नाही तर शिकायचंच नाही असा निर्धार करत उपोषणस्थळी बसून दर दिवशी जोरदार घोषणाबाजी करताना दिसून येत आहे. परभणी तालुक्यातल्या सुरपिंपरी इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली आहे. तसंच मुंडन करून शासनाचा जाहीर निषेध करण्यात आलाय. या गावच्या ग्रामस्थांनी 27 ऑक्टोबर पासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू केलंय. गावातील सुधाकर पौळ व भगवान बाबर यांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. त्यांच्या समर्थनार्थ गावातील तरुणांनी शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. तसंच जोरदार घोषणाबाजी करत शासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. पालम तालुक्यातल्या फरकंडा इथल्या हनुमान चौकामध्ये मराठा आरक्षणासाठी आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी पालमचे पोलीस निरीक्षक गाडेवाड, दिनेश सूर्यवंशी, बेंद्रे, तिडके, येसुरकर व महसूल मंडळ अधिकारी आयल्या आतकरे, तलाठी वैजनाथ आमदरे आदींची उपस्थिती होती. फरकंडा इथल्या हनुमान चौक वाहतुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा चौक मानला जातो. परभणी पालम हा मुख्य रस्ता या चौकातून जात असल्यानं या रास्ता रोकोमुळे इथं मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्याचं दिसून आलं. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पूर्णा इथं आज स्वयंस्फूर्तीनं बंद पाळण्यात आलाय. मराठा आरक्षणाची मागणी व उपोषणाला पाठिंबा म्हणून व्यापारी महासंघाच्या वतीनं आज पूर्णा शहरात स्वयंस्फूर्तीनं कडकडीत असा बंद पाळण्यात आला. शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं साखळी उपोषण तसंच आमरण उपोषण सुरू आहे. या बंदमध्ये आडत व्यापारी असोसिएशन, पूर्णा तालुका सराफ व सुवर्णकार असोसिएशन आणि डॉक्टर्स असोसिएशन, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांनी शहरातून रॅली काढली. मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी इथं आमरण उपोषण सुरू केलंय. त्यांची प्रकृती खालावतीये. सरकारनं 7 दिवस लोटून देखील निर्णय घेतला नसल्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी पूर्णा तालुक्यातल्या धानोरा काळे येथील सकल मराठा समाजाच्या वतीनं साखळी उपोषण 26 ऑक्टोबर पासून सुरू केलं असून आज छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी पाठिंबा देत कडकडीत बंद पाळलाय. या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
सेलूच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं सेलूतील लोकमान्य टिळक पुतळा परिसरात गेल्या 7 दिवसापासून साखळी उपोषण, कीर्तन व 4 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून आज रायगड कॉर्नर परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी सकल मराठा भगिनी व बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं दिसून आलं. सकल मराठा समाजाच्या वतीनं शासनाला निवेदन देण्यात आलं. हे निवेदन तहसीलदार दिनेश झांपले यांनी स्वीकारलं. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील वावळ यांच्यासह पोलीस बंदोबस्त उपस्थित होता. आता एक वेगळी बातमी पाहूया. गंगाखेड तालुक्यातल्या धारासूर इथं असलेल्या प्राचीन ऐतिहासिक राज्य संरक्षित स्मारक गुप्तेश्वर मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं असून हे काम सुरू असताना मंदिराच्या आजूबाजूला दाट वस्ती आहे. जीर्णोद्धाराचं काम करण्यासाठी मंदिराच्या परिसरातील मालकी हक्काची जागा असलेल्या गावकऱ्यांकडून मालकी हक्क मावेजा देऊन भूसंपादन करण्यासाठी पुरातत्व विभागाला आदेशित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर यांच्या नेतृत्वाखाली हे काम सुरू आहे. या जागाच्या भूसंपादनासाठी नुकतीच मोजणी करण्यात आली असल्याची माहिती गावकऱ्यांच्या वतीनं देण्यात आली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आपणास हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल अवश्य प्रतिक्रिया द्या. त्याचबरोबर लोकसमीक्षाच्या YouTube, Facebook आणि Instagram अकाउंटला फॉलो करा. धन्यवाद.